नेहमी आपल्याला आपल्याला कॉकटेल्स गुलाला ठेवतो. काय बोलतो आजच्या शर्यतीबद्दल? ती शर्यतमध्ये ती झाली ते पण आपल्या जवळचीच होते, बरोबर. तर कॉकटेलमध्ये वाटत नाही का एकदम म्हणजे पलाची स्टाईल त्याची थोडीशी वेगळी आहे. खाली मान घालून पला तो पण स्पीड एकदम भारी आहे त्याची. कॉकटेलची तीच तर कारण ते पूर्ण असं खाली पळतं आणि एकदम म्हणजे असं जबरदस्त पळतं की आम्हाला मोठी आठवण करून देतं लहानपणी. त्या दिवशी एक तुपानी फेरा पळाला मथुर आणि कॉकटेलचा पण, म्हणजे 2 फेरे पडले मथुरला. डावी गांधी मथुरला पळवतात. काय चाललंय मनामध्ये नक्की? काहीतरी वेगळी गरम स्ट्रॅटेजी आहे मथुरविषयी. त्याला पण मथुरमध्ये पळवला, सुंदर असं मथुरमध्ये पळाला. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय की मथुरचं नाव कुठेतरी कॉकटेल 100% चालू. नक्कीच दादा तुम्हाला मथुर तर होणार नाही, पण नक्कीच आपल्या कॉकटेलनी मथुरपेक्षा थोडासा एक पाऊल जरा जास्त वाटला. मथुरपेक्षा तर जास्त नाही, मथुर आहे त्याची जागा कोण नाही घेऊ शकत. बरोबर. कारण की कॉकटेल पण अतिशय सुंदर असं पळतोय आणि याचं म्हणजे आम्हाला जे पाहिजे होती जी वस्तू ती वस्तू आम्हाला आता भेटते. नक्कीच दादा आज बघतो तुमच्या दावणी बरीचशी अशी नंदी येऊन गेलेली आहे. आज बाजी पण कुठंतरी दुखापतीमध्ये. बाजीचा नक्की काय विषय आहे? बाजूला पुण्याला पाठवलं आहे, डॉक्टर आहेत त्यांच्याकडे त्याला पाठवलेलं आहे. तर तो पण म्हणजे 70-80% झाला आहे कवर. तो पण लवकर दिसत कवर झालं 100% तर माहिती नाही. म्हणजे आता थोड्या दिवसानंतर आपल्याला बघायला भेटेल नाही का? दादा छोटा मथुर घाटावरती येतोय आता आपण एवढे वेळेस बोलून नाही झालं. काय नक्की काय कुठं त्याच्या मथुरला पण गमती झाली होती, त्याच्यामुळं त्याला तिकडेच ठेवला होता. नाही आता झाला आहे तसं कवर बघूया जमलं एक्झिबिट आला तर. म्हणजे या सीझनला तरी आपल्याला बघायला भेटेल का? हो बघायला भेटेल आता. कारण का मुंबईच्या प्रेक्षकांची इच्छा आहे का कधी एकदाशी दावणीला येतं? हे लवकर बघूया आता. आपल्याकडे बैल सर्व पब्लिकचेच आहेत, त्याच्यामुळे त्याला आम्ही खूप आवडीने करतो. त्याच्यामुळे नाही आम्ही पण 2 वाजता अर्जुन आहे, कॉकटेल आहे, अजून एक नवीन आहे मस्त. त्याच्यामुळे त्याला नाही. दादा अर्जुन आता सध्या कुठं आहे? अजून घाटावरचे 19 तारखेला नियोजन केलं, त्याच्यानंतर मग अजून मुंबई आहे. आणि 16 तारखेचं नियोजन कसं काय मथुरचं? 16चं पण नियोजन झालं आहे. दादा निघेल दादा म्हणजे बोलतात की मथुर आणि बापाची बोलणार आहे, म्हणजे कितीवर खरं आहे माहीत नाही, पण दादाने नियोजन केलं ते काय योग्यच केलं असेल 100%. विषय काय. दादा एक रॉबिन पण आपल्या दावणीला होतं, म्हणजे काय रॉबिन दिसत नाही आता सध्या आपल्याला? रॉबिन आपले मित्र आहेत आनंद फुलोरे कोणीचे, त्यांना दिलं जातं. ओके, म्हणजे आता त्यांच्या दावणीला पडलेलं. आणि म्हणजे आता आपण एक छोटीशी बाईट घेतली सिम्बा ग्रुप उसाटण्याची, ती म्हणजे बोलतात की संपूर्ण नियोजन वगैरे तुम्ही करता. काय नक्की म्हणजे तुमचं एक जवळचं नातं आहे बोलतात? नातू म्हणजे आपल्याला प्रत्येकाचे फोन येतात ते पहिला करून काय नियोजन असेल तर फोन येतात, मग ते आपण नियोजन करून देतो. दादा उगाच नाही बोलत तुम्हाला नियोजनचा वाशा, आणि कुठेतरी ना जेव्हा जेव्हा नावं ठेवली गेली ना तेव्हा तुम्ही करून दाखवलंय. तर मागे पण तुम्हाला बोललो होतो पिक्चर बाकी आहे. 100% दादा खूप सारे शुभेच्छा असतील. मुंबईमध्ये पण तसंच बघायला भेटेल. एवढं शांतता आणि सजून घेतलं त्याच्यामुळे धमकता पण जोरदार. म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला मथुर पण मुंबई बिंदोडमध्ये बघायला भेटेल. 100%. ओके दादा जास्त वेळ नाही घेत कारण का बरीचशी मंडळी फोटो काढायला ठेवून थांबले. चालेल, धन्यवाद.